आमच्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी, माझा मोठा भाऊ आहे, जवळपास 5 वर्ष माझ्यापेक्षा मोठा आहे. मला लहानपणापासून दोघांना म्हणजे समान पद्धतीनं आम्हाला नेहमी घरातून एक वावर किंवा एक वातावरण मिळालेलं आहे. मी ज्यावेळेला करिअर वाईज सुद्धा हा निर्णय घेतला त्यावेळेला दोघांनाही आम्हाला इक्वल अपॉर्च्युनिटीज त्यांनी त्यांच्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपण ज्यावेळेला येत असतो पुढं आपल्याला यश किंवा अपयश हे तुमच्या कामावर अवलंबून असतं. घरात अनेकदा असं वाटत असतं की बाबा कुठेतरी आपण बोलतो ना सेटल्ड, तो मला नेहमी असं वाटलं की मी मेंटली फार सेटल्ड आहे सायकोलॉजिकली. मी त्या गोष्टीचं असं इतकं खोलवर जाऊन बोलतो ना, असं एकदम कॉन्सन्ट्रेट करून आधी कधी विचार नाही केला. मला साधारणपणे असं वाटतं या सगळ्या गोष्टी डेस्टाईन्ड असतात. ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये ती योग्य व्यक्ती येते त्या वेळेला ती योग्य गोष्टी होत जात असतात. सो आय होप की डेस्टाईन्ड ह्या पंचवार्षिकमध्ये असं की कारण कोणालाही ते वाटत असतं स्वाभाविकरित्या, आई वडील असतात किंवा व्यक्ती म्हणून. मला असं वाटत असतं की ज्या वेळेला योग्य ती व्यक्ती किंवा योग्य ती वेळ मला असं वाटतं ती येईल त्यावेळेला त्या राईट योग्य त्या गोष्टी होत जातील. ठीक आहे, पण त्याची काही तयारी मी असं म्हणतो की ठीक आहे तुम्ही मंत्री आहात, राज्याचा गाडा चालवायचा आहे, एक मोठं डिपार्टमेंट सांभाळायचं आहे, किचन डिपार्टमेंट कधी सांभाळता का तुम्ही? फार कमी, खूप कमी. कारण या क्षेत्रामध्ये काम करत असताना आईचा ओरडा नाही, हल्ली फार नाही. आधी खायची मी, हल्ली खूप कमी कारण आम्हाला वेळच फार कमी मिळतो. आणि या क्षेत्रामध्ये आहे ना, जे क्षेत्र निवडलेलं आहे त्याच्यात लोकांच्या अपेक्षाही इतक्या आहेत ना की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला असलं पाहिजे, तुम्ही प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये असलं पाहिजे. एखाद्याच्या सुखाच्या प्रसंगात नसला तरी अडचणीच्या किंवा दुःखाच्या प्रसंगात लोकप्रतिनिधी म्हणून असलं पाहिजे. हे चेंजिंग रोल्स आहेत पॉलिटिक्स मधले. त्याच्यामुळे पर्सनलच वेळ इतका कमी मिळतो की किचनमध्ये त्यातल्या त्यात वेळ घालवणं तर फार क्वचित होतं, खूप कमी, फार कमी. जेव्हा केव्हा मिळतो त्यावेळेला प्रयत्न मी करते पण खूप कमी. काय बनवता म्हणजे कधी जरी समजा मिळाली संधी, वेळ मिळाला आणि आता मला वाटतं हे 2-4 दिवस तरी जरा वेळ असेल असं काही? असं काहीच नाही कारण आधी मतदारांपर्यंत मतदान त्यांनी करावं म्हणून वेळ द्यावा, आता थँक्यू म्हणायला म्हणून वेळ द्यावा. त्यामुळे त्याच्यातच 2-3 दिवस खरं आत्ताचेही माझे जसे निघायला लागले तसे दुसऱ्या दिवसापासून आभार दौरे चालू झाले. त्यामुळे तसा घरी फार कमी वेळ मिळाला. पण ज्या वेळेला मिळतो त्या वेळेला साधारणपणे जे नॉर्मल घरचं जेवण आहे त्याच्यामध्ये किंवा गणपतीत आमचं एक ठरलेलं असतं की गणपतीत मोदक सगळ्यांनी मिळून बनवायचे, घरातल्या महिला ज्यांनी असतात त्यांनी. तो एक प्रयत्न मी करते की बाबा आपण मोदक चांगले संकष्टी. तुम्ही काही अशी राजकारणात राहून सुद्धा एखादी आवड जोपासली की आपल्याला हे आवडतं? आम्ही एक बॅडमिंटन खेळतानाचा तुमचा व्हिडिओ पाहिला होता. मी खेळते, मी बॅडमिंटन ज्या वेळेला मला संधी मिळते मी बॅडमिंटन खेळते. मी सकाळी एक गोष्ट करते ना, मी सकाळी दिवसाची सुरुवात म्युझिक ऐकून करते. मी पेपर वाचून नाही करत. कुठलं म्युझिक? नॉर्मल कुठलंही म्युझिक, असं हिंदी म्युझिक, बॉलिवूड म्युझिक. मला ओल्ड सॉंग्स पण ऐकायला आवडतात, नवीन ऐकायला नाही, फार कमी. मी असं गाणी ऐकण्यामध्ये जास्ती हे करते, तोडफोड मी फार कधी करायला. तर ती एक गोष्ट आहे की माझा पॉझिटिव्हली दिवसाची सुरुवात करायला खूप चांगलं. मी सोशल मीडियाचं म्हणजे मी व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया बघून दिवसाची सुरुवात करत नाही. एक म्युझिक ऐकून करते आणि मी पेपर वाचून दिवसाची सुरुवात करत नाही. माझ्या वडिलांना ती म्हणजे आपल्याला असं चहा घेत असताना पेपर वाचणं, मी ते फार क्वचित करते. मी वाचते दिवसभरामध्ये माझे पेपर वाचून होतात, पण आय डोंट स्टार्ट माय डे विथ इट. आणि मला असं वाटत असतं की आपण चांगल्या थोडं जे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स देतील ना त्या गोष्टीने आपण सुरुवात करावी, मग आपला दिवस पॉझिटिव्हली थोडा. कुणाला ऐकायला जास्त आवडतं? सिंगर्स मध्ये मी आता रिसेंट सिंगर्स मध्ये अरिजित सिंग असेल त्याची गाणी मी ऐकते. पण तो तर दर्दभरा जरा जास्त नाही असं नाही. तो जुन्या याच्यामध्ये किशोर कुमारची गाणी ऐकायला आवडतात किंवा फार हे जर असेल तर आत्ता हल्ली सिंगल्स म्हणजे इंडी पॉपचं हे खूप
वाढलेला आहे. हम्म. म्हणजे एक सिंगल सिंगर्सची जी गाणी येतात ना हल्ली, हम्म. तर ती खूप मला हे आवडतात. मला गाडीत असताना कधी कधी अगदी जर हे मिळालं, फोन जर कंटिन्यू चालू नसले, तर मी FM ऐकते. हम्म. मला FM ऐकायला फार आवडतं. तुम्ही ड्राईव्ह करता स्वतः? क्वचित, खूप क्वचित, हम्म. फार कमी पण ड्राईव्ह करता गाणी ऐकायला ऐकायला आवडतात. हम्म. आणि बेसिकली म्युझिक, ऑल सॉर्ट्स ऑफ म्युझिक मला आवडतं. हम्म. म्हणजे अगदी जुनी गाणी असतील, रिसंट गाणी असतील, आवडतात मला ऐकायला. बरीचशी गाणी आहेत ना हल्ली आम्हाला रील्सवरून ऐकायला मिळतात. तुम्ही कधी रील्स बनवता? हम्म. बनवते मी. हा. मला असं वाटतं ना की सोशल मीडिया तुम्ही कशा पद्धतीनं वापरता याच्यावर खूप महत्त्व आहे. हम्म. हम्म. आणि मला असं ते कंटिन्युअस पॉलिटिकल हे नाही आवडत, रील्स दौऱ्यांचे. हा. मला असं कधीतरी वाटतं की आपण थोडं आणि मी बघितलंय साधारणपणे ना, तुमच्या सोशल मीडियाच्या फॉलोअर्सना पण तुमचे पर्सनल लाईफमधले हे आवडतात बघायला. हम्म. हम्म. म्हणजे मी बघितलं की आमच्या राजकीय पोस्टपेक्षा पण आम्ही ज्यावेळेला एखादी पर्सनल पोस्ट करतो तर ती बघायला लोकांना आवडते. मी आता पर्सनल प्रश्न विचारण्याचं कारण सुद्धा तेच आहे. कारण प्रेक्षकांना हे जास्त आवडतं. कारण तुमचं व्यक्तिमत्व काय आहे,